शिर्डीमध्ये देशातील सर्वात मोठी सोलार कुकिंग व्यवस्था सध्या सुरू झाली आहे। गॅस तुटवड्याच्या हॉटेल आणि अनेक प्रसादालयाला याचा फटका बसलाय। मात्र शिर्डीमध्ये सोलार सिस्टीम उपलब्ध असल्याने त्यांना कोणताही फटका बसला नाहीये। तर आतापर्यंत संस्थानाची कोट्यावधी रुपयांची इंधन बचत झाली आहे। केंद्र सरकारने इंधनाचे युनिक मॉडेल म्हणून या प्रकल्पाची निवड करत संस्थानाचा गौरवही केलाय। देशात सध्या मोठ्या प्रमाणात इंधन तुटवडा जाणवतोय। मात्र ह्याची पावले जे आहे याआधीच काही संस्थांनी ओळखली होती। या जगातील सर्वात महत्त्वाचं असं समजलं जाणारं साईबाबा संस्थान आहे, ज्याने 2009 मध्येच ही पुढची पावले ओळखत या साईबाबा संस्थानच्या प्रसादालयासाठी सोलर सिस्टम लागू केली होती। त्या सोलर सिस्टमद्वारे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते अन्न शिजवण्यात वापर करण्यात येतो। या सगळ्या सोलर सिस्टम बाबत माहिती देण्यासाठी साईबाबा संस्थानचे सहाय्यक अभियंता शरद चिरोळे आपल्या बरोबर आहेत। शरदजी, काय सांगाल की साईबाबा संस्थानने हा सगळा जो वापर होता सोलरचा कधीपासून सुरू केला, कशी सिस्टम आहे? सर, ओम साईराम। साईबाबा संस्थानने 2009 मध्ये इंधनामध्ये बचत होण्यासाठी अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत म्हणून सौर ऊर्जा प्रकल्प उभारलेला आहे। त्या सौर ऊर्जा प्रकल्पापासून आपल्याला जेव्हा प्रोजेक्ट तयार केला तेव्हा आपल्याला जवळजवळ दिवसाला 2000 टनापर्यंत आपण अन्न शिजत होतो। 2000 टन अन्न शिजवल्यामुळे आपले 200 किलो LPG ची बचत झाली। जवळजवळ आता त्याला 16-17 वर्ष झाले। त्याच्यामुळे दिवस 2-3-4 कोटीपर्यंत आपली बचत झालेली आहे सौर ऊर्जेमुळे। आता दिवसेंदिवस ह्या सौर ऊर्जा प्रकल्पाची जे सिस्टीमची जी इफिशियन्सी ती कमी झालेली आहे। त्याच्यामुळे आपण नवीन टेक्नॉलॉजीकडे त्याचे अप्रूव्हल वगैरे घेणं वगैरे ते केलेलं आहे। आपण नवीन टेक्नॉलॉजी खरेदी करण्याच्या विचारात आहोत। ह्या सगळ्या सिस्टमद्वारे एकंदरीत साईबाबा संस्थानचा किती फायदा झाला आहे, किती गॅस बचत होती आणि आता तुम्ही जी नवीन टेक्नॉलॉजी करणार आहे त्याच्याने किती गॅस बचत? आता जे 200 किलोच्या आसपास आपली दररोज इंधनाची बचत होत होती LPG ची। आता नवीन टेक्नॉलॉजीकडे आपण त्याच्या जी आता सध्या जी जागाचा यूज केलेला आहे त्याच्या निम्म्या जागेतच आपण 400 ते 500 किलो LPG कशी बचत होईल या टेक्नॉलॉजीकडे आपण जातोय। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर।